आता एक महत्त्वाची बातमी आहे। मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे। आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिसांनी देण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन करण्यात आल्यामुळे जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या आहेत। आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करण्याचं पत्रात म्हटलंय। तसंच पत्रात जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवरती केलेल्या वक्तव्याचीही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी थेट नोटीस बजावलेली आहे। अक्षय कुडकेलवार या संदर्भातली माहिती देत आहेत। अक्षय, न्यायालयाने आदेश दिले होते। मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं नियमांचं उल्लंघन झालं असं सांगण्यात आलं होतं आणि यालाच धरून आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून नोटीस मनोज जरांगे पाटील यांना बजावण्यात आलेली आहे। खरं तर मुंबई पोलीस आणि यासोबतच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील त्यांच्यासोबत वीरेंद्र पवार यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे। आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी ज्या नियम अटी दिल्या होत्या त्याचं उल्लंघन झाल्याचं या नोटिसीमध्ये बजावण्यात आलेलं आहे। आझाद मैदान पोलिसांना जरांगे पाटील यांच्या कोर कमिटीला देखील एक नोटीस बजावून लवकरात लवकर हे मैदान खाली करण्याचं सांगितलंय। त्यामुळं यासोबत जे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी सोशल मीडियावर केले होते त्या वक्तव्याबाबत देखील या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। एकूण न्यायालयाने हे आंदोलन बेकायदेशीर ठरवल्यानंतर आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। निश्चित अक्षय, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिसांनी दिलेल्या अटी शर्तींचं उल्लंघन करण्यात आल्यामुळे जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या आहेत। आझाद मैदान पोलिसांना जरांगे पाटील यांच्या कोर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदानच रिकामं करण्यास सांगितलेलं आहे।